त्याला सामना सुरू झालेला आहे आणि 3 नंबरचा हा खेळाडू अतिशय वेगवान अशी चढाई बघूया. आता मात्र रेडर आउट होतोय. पहिल्याच रेड मध्ये रेडर आउट होतोय आणि पॉइंट जातोय तो लवणगाव. लाईनमन दोन्ही लाईनमन तयार राहायचंय. गोकू 8 नंबरचा लवणगावचा खेळाडू आपल्या उजव्या बाजूने रेड मारतोय. प्रयत्न करतोय. ट्राय करतोय. आकाश कोरडे 8 नंबरचा खेळाडू आणि आपल्या मैदानामध्ये स्टेप येतोय. परत एकदा 17 नंबरचा पारोळा संघाचा खेळाडू आपल्या डाव्या बाजूने खोलवरती चढाई करण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असा प्रयत्न, परंतु त्याच ताकदीचे दोन्हीही बलाढ्य असे सामर्थ्यवान असे संघ. परत एकदा 1 नंबरचा खेळाडू महेश कोरडे अतिशय वेगवान. जित्याची चाल त्याप्रमाणे याची चाल आणि पॉइंट जातो तो लवणगाव. 17 नंबरचा संघ सुंदर असा खेळ दाखवतोय. पारोळ्याचा खेळाडू तो डोल बांधला असलेला हा खेळाडू आणि परत सुरक्षित आपल्या मैदानामध्ये. सर्व या ठिकाणी प्रो कबड्डीचे सर्व नियम लागू आहेत. 8 नंबरचा हा खेळाडू आकाश कोरडे अतिशय चपळ असा खेळाडू प्रयत्न करतोय. बोनस ऑफ आहे पण प्रयत्न चांगला होता आणि परत सुरक्षित आपल्या मैदानामध्ये. थर्ड रेड डू ऑर डाय करा किंवा बाहेर जा. गुणाची कमाई करावीच लागेल. 5 नंबरच्या खेळाडूला अतिशय सुंदर अशी चढाई करतोय. प्रयत्न करतोय. खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न चांगला आहे आणि या ठिकाणी बघूया किती गुणाची कमाई. रेडर बाद झालेला आहे. पॉइंट जातो तो लवणगाव. परत एकदा 1 नंबरचा खेळाडू महेश आपल्या उजव्या बाजूने खोलवरती चढाई करतोय. मध्ये जातोय. टोटलचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बघूया प्रयत्न अतिशय सुंदर होता. आपण त्याच जोडीची टॅकल आणि खेळाडू बाद होतोय आणि पारोळ्याचं खातं उघडतंय एका गुणाने. परत हा 3 नंबरचा खेळाडू किक मारण्याचा प्रयत्न. खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढी त्यांचे डिफेन्स सुद्धा अतिशय उत्कृष्ट असे डिफेन्स आणि आपल्या सुरक्षित मैदानामध्ये. 8 नंबरचा आकाश आपल्या उजव्या बाजूने चढाई करतोय. प्रयत्न करतोय. हाताने मारण्याचा प्रयत्न करतोय. खोलवरती जाऊन चढाई करतोय. दोन्ही बाजूला चढाई करतोय, परंतु हा डॅश झालेला रेडर आणि पॉइंट भेटतो तो पारोळा संघाला. 17 नंबरचा खेळाडू मैदानामध्ये 5 खेळाडू उपलब्ध आहेत, त्यामुळे बोनस ऑफ आहे. सुंदर असा खेळ या ठिकाणी जोळी क्रीडा नगरीमध्ये संपूर्ण रात्रभर असे सुंदर आणि त्यात उत्कृष्ट असे सामने आयोजित. परत एकदा 5 नंबरचा खेळाडू आता मात्र पारोळा संघाचा बोनस ऑन आहे. प्रयत्न करतोय. दोन्ही बाजूला खेळतोय. चांगला प्रयत्न आहे. अतिशय सुंदर असा प्रयत्न, परंतु सुरक्षित आपल्या मैदानामध्ये. थर्ड रेड डू ऑर डाय करा नाहीतर मैदानाच्या बाहेर जा. डू ऑर डाय
आता मात्र या 2 नंबरच्या खेळाडूला पॉइंट घेण्याची गरज आहे. प्रयत्न चांगला होता, किक मारलेली होती, प्रयत्न छान होता. बघूया परंतु हा खेळाडू डॅश होतोय आणि बाहेर पॉइंट जातो तो लवण गव्हाण. परत एकदा आकाश 1 नंबरचा खेळाडू, 1 नंबरचा खेळाडू आकाश आपल्या उजव्या बाजूने आतमध्ये चढाई करतोय, निदान त्याच्यावरती ट्राय करतोय. अतिशय सुंदर असा प्रयत्न त्याचा, परंतु सुरक्षित आपल्या मैदानामध्ये परत वापस. परत एकदा 3 नंबर आपल्या उजव्या बाजूने अतिशय सुंदर अशी चढाई. थर्ड रेड डू ऑर डाय आणि डू ऑर डाय मध्ये 5 नंबरचा खेळाडू. आता मात्र या खेळाडूला गुण मिळवावाच लागेल. प्रयत्न करतोय, किक मारतोय आणि एका गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी. 1 गुण घेऊन येतोय आपल्या संघासाठी. परत एकदा 17 नंबर, अतिशय सुंदर असा प्रयत्न होता, सुंदर प्रयत्न करतोय चप्पल असणारा खेळाडू. सुंदर चढाई. हॅलो या नंतरचा होणारा सामना सावा विरुद्ध इसापूर, सावा विरुद्ध इसापूर दोन्ही संघांनी तयार राहायचे आहे. या नंतरचा होणारा सामना सावा विरुद्ध इसापूर, सावा विरुद्ध इसापूर. हाफ टाइम जागरण करून या ठिकाणी उपस्थित आहे. चला दुसऱ्या हाफ मध्ये सामन्याला सुरुवात झालेली आहे. लवणगावकडून 5 नंबरचा हा खेळाडू ज्याने आपल्या डू ऑर डाय मध्ये 1 गुणाची कमाई केलेली होती, योगेश पडगा. बघूया आता यावेळेस काय प्रयत्न करतोय तो. आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये वापस. परत एकदा 17 नंबरचा पारव्याचा संघ खेळाडू आपल्या उजव्या बाजूने ट्राय करतोय, प्रयत्न करतोय. अतिशय उत्कृष्ट असा सुडून बांधा असणारा खेळाडू, परंतु या ठिकाणी मात्र डिफेंडरने चूक केलेली आहे आणि पॉइंट जातो तो पारोळा संघाला. परत 1 नंबरचा आकाश आपल्या महेश आपल्या संघासाठी 5 खेळाडू मध्ये रेड करतोय, ट्राय करतोय, प्रयत्न करतोय आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये वापस. परत 3 नंबरचा पारोळा संघाचा खेळाडू बोनसचा ट्राय, टोटलचा प्रयत्न, हाताची हालचाल जोरदार, चांगला प्रयत्न करतो. दोन्ही बाजूने आपल्या डाव्या उजव्या बाजूने दोन्ही बाजूने रेड घालतो. प्रयत्न चांगला होता परंतु सुरक्षित आपल्या मैदानामध्ये. करा अथवा बाहेर जा. चांगला प्रयत्न आहे, बघूया काय होते ते. आणि त्याने दावा टाकलेला आहे, एका खेळाडूला बाद करण्याचा दावा टाकलेला आहे आणि हा खेळाडू बाद होते. पॉइंट जातो तो लवण गव्हाण. शेवटचे 5 मिनिटं शिल्लक आहेत. शेवटचे 5 मिनिटं, शेवटचे 5 मिनिटं. या 3 नंबरच्या खेळाडूने दावा टाकला आणि 1 गुणाची कमाई केलेली आहे. लवण गव्हाण 6, पारोळा 4.
बघूया अगदी अटीतटीचा सामना या ठिकाणी रंगतदार अवस्थेमध्ये आलेला हा सामना आणि त्या सामन्याला या सर्व प्रेक्षकांची लाभलेली दाद खरोखर अगदी रात्री बसून जेवढे रात्री प्रेक्षक होते त्याहीपेक्षा पटीने जास्त असणारे प्रेक्षक. परत 3 नंबरचा खेळाडू किक मारण्याचा प्रयत्न, बोनस घेण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदरची रेड, प्रयत्न चांगला आहे, छान प्रयत्न करतोय हा 3 नंबरचा खेळाडू. शेवटचे 4 मिनिट शिल्लक आहे. यानंतरचा होणारा सामना सावा विरुद्ध इसापूर, या दोन्ही संघाला दुसरा पुकार. सावा विरुद्ध इसापूर. हा 5 नंबरचा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय प्रयत्न करतोय, काय ट्राय करतोय, परंतु सुरक्षित आपल्या मैदानामध्ये वापस. अतिशय शांत स्थितीमध्ये चाललेला हा सामना. खरोखर दोन्ही संघाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. प्रयत्न चांगला होता आणि हा रेडर आउट होतोय आणि गुण मिळतो तो लवणगाव. या ठिकाणी मात्र आता लवणगावच्या या खेळाडूला गुणाची कमाई करावी लागेल, प्रयत्न करावा लागेल, परंतु हा खेळाडू बाद होतोय आणि पॉईंट भेटतोय तो पारोळा. शेवटचे 3 मिनिट आणि गुण आहेत लवणगाव 7, पारोळा 5. परत एकदा आपल्या उजव्या बाजूला प्रयत्न करतोय, गुणाची कमाई करण्याचा चांगला प्रयत्न होता. कारण आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल तर गुण घेणं सुद्धा गरजेचं आहे. टाइम आउट. 5 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय बघूया. कबड्डी हा खेळ असा आहे, सफलतेबरोबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रणनीती आखाव्या लागतात आणि त्या रणनीतीची अंमलबजावणी खेळाडूला प्रत्यक्ष मैदानात करावी लागते. शेवटचे 2 मिनिट. पारोळा संघाचा हा खेळाडू आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल तर गुणाची कमाई करावी लागेल. प्रयत्न होता परंतु लवणगाव संघाची पकड अतिशय उत्कृष्ट अशी पकड आणि एका गुणाची कमाई करतायत. बोनस पारोळा, पॉइंट लवणगाव. खेळाडू शांत राहायचे. लवणगावचे खेळाडू सरपंच आम्ही बसवलेले तिथे मध्ये आमच्या. प्रयत्न चांगला होता. अतिशय सुंदर असा प्रयत्न. परत एकदा 5 नंबरचा खेळाडू, 5 नंबरचा खेळाडू आपल्या उजव्या बाजूने प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न आहे. गुण मिळवावा लागेल. आपल्या संघाला जिंकायचं असेल तर गुणाची कमाई करावी लागेल आणि त्याच प्रयत्नामध्ये हा खेळाडू आपल्या हाताला, पायाला, दोन्ही सगळ्या बाजूला. टाइमला 1 मिनिट शिल्लक आहे सामन्याला संपायला आणि हा 5 नंबरचा खेळाडू आता मात्र या खेळाडूला खेळावंच लागेल आणि खेळून जिंकावंच लागेल. बघूया प्रयत्न करतोय. त्याच तोडीचे डिपेंडर कुठलीही गडबड न करता प्रयत्न करतायत. आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करतायत आणि गुण भेटतो तो पारोळा संघाला. पारोळ्याचा हा खेळाडू प्रयत्न करतोय. आता यालाही गुणाची कमाई करावी लागेल आणि हा रेडर बाद होतोय. पॉइंट भेटतोय तो लवणगाव संघाला. या ठिकाणी सामना संपायला अगदी काही क्षण आहे.
आणि सर्वांची जी उत्कंठा लागलेली आहे ती या विजयाकडे. या ठिकाणी सामना संपलेला आहे आणि लवणगाव संघ विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसंच पराजित